आज या ठिकाणी चव्हाण परिवाराच्या वतीनं हा जो स्वर्गरथ आहे तो या ठिकाणी गावाला समर्पित केलेला आहे। त्याची संपूर्ण सांभाळायची किंवा जबाबदारी ही ग्रामपंचायत पिंपळगाव यांच्याकडे दिलेली आहे। म्हणजे आज चव्हाण परिवाराने हा रथ ग्रामपंचायतीच्या स्वाधीन केला असं मी या ठिकाणी जाहीर करतो। मला वाटतं 27/7/18 आमचे देवीदास चव्हाण यांचं असंच दुःखद निधन झालं होतं। त्या दसऱ्यामध्ये शरद सोनवणे सुद्धा आले होते। त्या दसऱ्यामध्ये चव्हाण परिवारांनी हा रथ द्यायचं त्यावेळेला कबूल केलं होतं आणि शरददादांनी त्यावेळेला कबूल केलं होतं गावाला या कुटुंबाच्या वतीने देण्यात येतो। आणि आमचे सुरेश भिकाजी चव्हाण कैलासवासी आणि कैलासवासी देवीदास चव्हाण यांच्या कुटुंबाने यांच्या स्मरणार्थ दवंडीसुद्धा पुढाकार घेतला आणि ह्या दोन्ही कुटुंबांनी हा रथ गावाला दिलेला आहे। संपूर्ण सांभाळण्याची जबाबदारी आता ग्रामपंचायत विना मोबदला या ठिकाणून रथ आपल्याला मिळत। ज्या माळ्यामध्ये ही घटना घडणार आहे त्याच माळ्यातून कोणीतरी ट्रॅक्टर घेऊन येईल आणि ही ट्रॉली तिकडे घेऊन जाईल। परत ती विधी एकाचा अंत्यविधी इथं झाल्यानंतर ती ट्रॉलीची जी व्यवस्था होईल त्या ठिकाणी सोडण्याची जबाबदारी राहील आणि ग्रामपंचायत ती सांभाळणार आहे। त्याचा इथून पुढे आता 20-25 वर्ष मला नाही वाटत काही खर्च येईल। जरी काही झाला तर ती ग्रामपंचायत करणार आहे। याबद्दल मी प्रथमतः चव्हाण परिवारचे या ठिकाणी आभार मानतो आणि सतीश त्या ग्रामपंचायती वतीनं या कुटुंबाचा सत्कार आम्हाला करायचा। कोणी पण दोन व्यक्ती म्हणजे जवळच्या कुटुंब सरपंच ताई 2 मिनिटं बोला ना। सरपंच बाई बोला तुम्ही। आज या ठिकाणी आपल्या गाव ग्रामपंचायतीसाठी चव्हाण परिवाराने जो रथ दिला आहे त्याबद्दल पिंपळगाव ग्रामपंचायत वतीने त्यांचे आभार मानते आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। भावी आज खरं तर अतिशय चांगला योग म्हणता येणार आहे, कारण बरेच दिवस झालं या दोन्ही बंधूंनी मग कैलासवासी या विविधकारी सोसायटीचे चेअरमन सुरेश चव्हाण तसेच देवीदासनाथ चव्हाण मारुती बापू चव्हाण यांचे चिरंजीव माजी सरपंच आणि त्यांची दोन्ही मुलं मग निलेश शेठ असेल किंवा योगेश असेल आणि सुरेशनाथांचे चिरंजीव या ठिकाणी जवळ शेठ असेल कुटुंबाचं जर पाहिलं आपण तर सामाजिकदृष्ट्या एक बांधिलकी असलेलं शेती क्षेत्राशी नाळ असलेलं आता जरी व्यवसायात दोन्ही परिवार वेगळे उत्तुंगाव असले तर शेतीशी नाळ असणारं हे कुटुंब आणि पिंपळगावच्या सामाजिक धार्मिक क्षेत्रात या कुटुंबाचं फार मोठं योगदान आहे आणि त्याच्याच माध्यमातून आज यांनी हा स्वर्गरथ या ठिकाणी गावासाठी या ठिकाणी दिला आहे। मग त्यांच्या दोन्ही मातोश्री मग पुष्पानानी असेल धनंजयानानी असेल यांच्या हाताने या ठिकाणी सरपंचताई असेल त्यांच्या सर्व परिवाराच्या वतीने या ठिकाणी गावाला समर्पित केला। मी सर्व पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीने या कुटुंब दोन्हींचं आपलं आभारी मानतो आणि यापुढे आपल्या गावात चांगली सोय होईल यासाठी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो। ग्रामपंचायतनी यापुढे चांगली सोय करावी आणि ह्या स्वर्गरथ अजून एक स्वर्गरथ तुकानी साहेब आपल्याकडे दिंडीचा येणार आहे। या दोन्ही स्वर्गरथासाठी भविष्यात आपल्याला शेडची गरज लागणार आहे। याची जर ही जबाबदारी भविष्यकाळात तुम्हाला करायची 100% सर्वांची असन गावची असन आपण त्याच्यात जर ते शेड केलं तर हे जे व्यवस्था आहे जे लोकांनी आपल्याला दान दिलं जातं त्याचं संगोपन राखणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि त्यातून चांगलं संगोपन राखलं जाईल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। थांबतो। धन्यवाद। ठिकाणी कैलासवासी सुरेश चव्हाण आणि कैलासवासी या ठिकाणी देवीदास शेठ चव्हाण यांच्या स्मरणार्थ चव्हाण परिवाराच्या वतीनं मी या ठिकाणी निलेश शेठ चव्हाण असतील योगेश भाऊ चव्हाण असतील किंवा धवल शेठ चव्हाण त्यांचं किंबहुना सर्व चव्हाण परिवार यांनी खरं तर समाजाची गरज ओळखून गावची गरज ओळखून खरं तर ज्या गोष्टीची गरज आहे तर त्याच्यावर आपण काहीतरी योगदान दिलं पाहिजे। ह्या भावनेतून या ज्येष्ठ व्यक्तींच्या स्मरणार्थ स्वर्गरथाचं लोकार्पण करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। प्रथमतः मी सर्व पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीनं चव्हाण परिवाराला मनापासूनचे धन्यवाद देईन आणि तो कार्यक्रम करत असताना आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या हस्ते मग या ठिकाणी पुष्पानानी असतील धनंजनानी असतील यांच्या शुभ असते आणि आपल्या सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये गावच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। खरं तर आपण आपलं जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये पुढे जात असताना कुटुंबामध्ये वाटचाल करत असताना समाजाचं आपण देणं लागतो या भावनेतून अतिशय स्तुत्य असा उपक्रम खरं तर या चव्हाण परिवाराने या निमित्तानं राबवलेला आहे आणि त्यांचा आदर्श घेऊन मला वाटतं निश्चितपणाने समाजाच्या उणीव ओळखून त्याच्यावर मात करण्यासाठी इतर देखील दानशूर व्यक्तींनी पुढे यावं असं मी आव्हान या निमित्तानं व्यक्त करतो आणि हा जो उपक्रम राबवला आहे त्याच्याबद्दल मी चव्हाण परिवाराला सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मनापासूनचे धन्यवाद देतो। गुरुपौर्णिमेच्या सर्वांना प्रथमतः शुभेच्छा आणि आज गुरुपौर्णिमेचा अतिशय चांगला मुहूर्त आणि त्यामध्ये आज या ठिकाणी आमचे मामा देवीदास मारुती चव्हाण यांच्या स्मरणार्थ आणि आमच्या विविध कार्यकारी सोसायटीचे
चेअरमन ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यावेळेला 17 सालापासून चेअरमनपद भूषवलं आणि कोरोनाच्या काळामध्ये ते आपल्याला सोडून गेले असे आमचे ज्येष्ठ सहकारी सुरेश भिकाजी चव्हाण यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबानं या ठिकाणी दशकरीमध्ये त्यावेळेला जाहीर केलं होतं की आम्ही एक गावासाठी काहीतरी मोठं योगदान देणार आहे. त्याच वेळेला तालुक्याचे आमदार असतील शरददादा सोनवणे हेही त्या ठिकाणी उपस्थित होते, आशा होत्या किंवा इतर अनेक मान्यवर होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यावेळेस जाहीर केलं होतं आणि आज त्याची परिपूर्तता या ठिकाणी झालेली आहे. मी सर्व चव्हाण कुटुंबांचं खरोखर या ठिकाणी आभार व्यक्त करतो, कारण दानशूर व्यक्तिमत्व अनेक गावामध्ये आहेत. या कुटुंबाचं योगदान आत्ताच बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे. अनेक लोकांचं या ठिकाणी योगदान आहे, या कुटुंबाचंही मोठं योगदान आहे. असंच या ठिकाणी तुमच्याकडनं सेवा गावाची घडो अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय श्री जय श्रीराम, जय शिवराय. आज गुरुपौर्णिमा. सर्व शेतकरी बांधवांना, नागरिकांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन सुरेश शेठ भिकाजी चव्हाण, अष्टविनायक कलेक्शन व देवीदास शेठ मारुती चव्हाण मामा ज्यांनी पेट्रोल पंप सुरू केला आणि ते पेट्रोल पंपाचा काय कालावधीनंतर त्यांचं निधन झालं आणि आमचे निलेश भाऊ असतील, धवल शेठ असतील यांनी गेल्या वर्षी इच्छा व्यक्त केली होती. मामी होत्या त्या दोन्ही मामी, त्यांनी इच्छा व्यक्त केली होती गावाला स्वर्गरथ त्या ठिकाणी देणार आहे. अतिशय आता ईद जवळ आहे, समजा चव्हाणमाळा असेल त्याला अतिशय लांबून रथ बोलावं लागायचे. गारमाळा असेल इथून लांबून आपल्या जवळ 1-1 किलोमीटरवरून आपल्या जर निधन झालं कोणतं तर ती या ठिकाणी आणण्याची गैरसोय होती आणि ही गैरसोय चव्हाण कुटुंबाने पूर्ण केली. त्याबद्दल मी चव्हाण कुटुंबाचं शेतकऱ्यांच्या वतीने समस्त ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि त्यांची इथून पुढे देखील मोठं योगदान देखील आपल्या श्रीराम मंदिराला देखील कोटीच्या पुढं त्यांनी योगदान दिलेलं आहे आणि असंच योगदान पुढील काळात देखील चव्हाण परिवाराचं पूर्ण परिवाराचं राहील. मी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. जय श्री. आजच्या कार्यक्रमासाठी स्वर्गीय कैलासवासी मारुती शेठ बापूजी चव्हाण व कैलासवासी भिकाजी शेठ बापूजी चव्हाण या दोन्ही कुटुंबियांच्या वतीनं समस्त ग्रामस्थ, पिंपळगावातील अनेक ग्रामस्थ, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते, ग्रामपंचायतीचे कार्यकर्ते, विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व कार्यकर्ते, पतसंस्थेचे सर्व कार्यकर्ते, आपण आमच्या विनंतीला मान देऊन सर्वजण आलात. या स्वर्गरथाचं विनामूल्य लोकार्पण झालं. समस्त ग्रामस्थ पिंपळगावच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो. जय श्रीराम. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.